कसं काय मुंबई आहे तर आज तुम्हाला समजलं असेल थंबनेलवरून की मी आज जॉईनिंग आहे माझं. तर आज खूपच आनंद तर मला सोडायला आलेलं आहे दोन वाले अरुण मामा, पप्पा, दीदी, छोटू आलेले आहेत. हे बघा सर्विस मडवी पण आलं आहे. एवढ्याच सगळं टाईमपास करून टाईम काढून आमच्यासाठी आला आहे, त्यांचं धन्यवाद. आणि माझ्यासोबत आहे कासिम आणि कासिमचे पण पप्पा आहेत, दादा काका आणि कासिमचे काका आहेत, हे पण फिटर आहेत आणि हे पण माझ्यासोबत आहे कासिम. तर भेटूया तिकडे एंटर केलं तसं सिक्युरिटी चेक बेक करून. आणि गाडी आहे ना त्रास आहे त्रास. आपली हातगाडी तरी बरी आहे, हे बघ नुसती ठोकते कुठं ना कुठं. आता आलो आहे आम्हाला 2 काउंटर सोडून 3ऱ्या काउंटरला जायचं आहे. तर जातो तिकडं तर इमिग्रेशन करतो वगैरे. गाडीचा त्रास फुल. चला 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 भागो भागो भागो. आणखी समोर आले ठोकलो, घेतला टर्न नाही सरळ 1 2 काउंटर सोडला. 3ऱ्या काउंटरला जायचं आहे. मी चेकिंग केलेलं आहे एअरपोर्टमध्ये. हे CSMTचं टर्मिनल 2 आहे आणि इथे मी आणि माझ्यासोबत एक आशिष मित्र आहे माझा, तो पण माझ्यासोबत शिफ्टला येणार आहे. आता इमिग्रेशन फक्त बाकी आहे. त्या मॅडमला मी फक्त हंबल करून रिक्वेस्ट केली की मॅम मला विंडो सीट द्या, मग फर्स्ट टाईम करतो. आता तसं काय रडलं, मग विंडो सीट दिली. आता बघूयात आपल्याला विंडो सीट भेटते का. आता चालू आहे मी इमिग्रेशनला आणि इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक झाल्यावर भेटूया. इथे इमिग्रेशनला अलाउड नाही आपलं सिटिंग करायला. बघूयात जसं होईल तसं करून तुम्हाला दाखवतो. माझाही पहिलाच फर्स्ट सेकंड ब्लॉक आहे माझा. हे बघ गाडी एकदम फुल झापचूक. बाबू बघ, बाबूच बघा. पहिला ब्लॉग आहे तर एवढं मला पण शूट करता येत नाही, काय बोलतो काय मला पण समजत नाही. ॲडजस्ट करून घ्या आणि सबस्क्राईब करा थोडा. तर मित्रांनो आमच्या आता सिक्युरिटी चेक झालेलं आहे. आता बघू शकता सर्व असं आपलं एअरपोर्ट इलेक्ट्रॉनिक सामान घेतलं ना ते काढायला लागतं. आपलं लॅपटॉप वगैरे फाईल एव्हरीथिंग आपलं इलेक्ट्रॉनिक सगळं काढायला लागतं. डॉक्युमेंट्स फाईल सगळं काढायला लागतं. तुम्हाला आता भेटतो सगळं हे पॅकिंग करून पुन्हा पॅक करायला लागतं. त्रास आहे. तर माझं आता इमिग्रेशन झालेलं आहे. खूप काय प्रश्न विचारले नाही, फक्त विचारलं फर्स्ट टाईम चाललं आहे का, अजून काय विचारलं, अजून काय नाही विचारलं. नाव विचारलं, कंपनी नेम विचारलं, अजून जास्त काय विचारलं नाही. तुम्ही बघू शकता आपलं मुंबईचं एअरपोर्ट. काय सामान आहे भेटतं, काय चॉकलेट आहे तिथं भेटतं. तर कॅडबरी आहेत. काय माहिती तुम्हाला. आपलं दुबई मॉल तर आपलं एक्सप्लोर करणं तसं आपलं बघू ना. इथं दारवा भेटून वाटतं. इंद्री इंडियन ब्रँड दारू खमंग बाईला. इथं असा व्ह्यू आहे आमच्या मुंबईच्या एअरपोर्टचा. हे लिक्कर शॉप आहे. तर चांगली दारू कुठलीच नाही. जुराबिरा आहे, चिवास रिगल, दादाचा ब्रँड आहेत सगळे. आपल्या कामाचे काही गोष्टी नाहीत. काही फॉरेनची आंटी इथून दारू काहीतरी घेते. ह्यांना बरं आमच्या इथं काही नाही भेटत. लिकर शॉप मोठं आहे रे इथं CSMTचं आमच्या. चालेल आता काशीत पण इथं कासिम तो पण इमिग्रेशनला गेला आहे. तुम्हाला दाखवतो थांबा का चुप. इमिग्रेशनला काय कासिम आमचा. हा कासिम हे बघ कासिम. हे कासिम माचू मागर बघ र. तर कासिम मग काय जरा एक्सपिरियन्स शेअर कर इमिग्रेशनचा. अरे बहुत डिफिकल्ट होता भाऊ. काय बोलला. गोटे तोंडाला आलेले. काय बोलत होता. अरे काही नाही. तो बस हक्क होता की मतलब कैसा तू जाणार कुठे आहेस, काय करणार आहेस, तुला याच सगळा म्हणजे तुमच्या बद्दल जाणार आहे, काय कडे जाणार आहे, तुला ट्रेनिंग व्हायचला बस. दुसरा काही नाही. त्याने मला विचारलं बोलता तुझ्याबरोबर कोण आहे का. मी बोला हा बरं आहे बरं माझ्यासोबत बरं. फर्स्ट टाइम चाललंय का. मला हा बरं फर्स्ट टाइम चाललंय बरं. तर तेवढं माहिती नाही बरं. फॉर्म 1 आहे का तुम्ही कुठला फॉर्म होता तेवढं मला समजलं नाही बरं. एवढे डॉक्युमेंट्स आहेत. पण माणूस चांगला होता मग सोडला ना. तर पिता भेटला. चला तर भेटत डिपार्चरला आमच्या. लिकर शॉप बघितलं तुम्ही किती मोठा आहे. खूप मोठा आहे. पाणी पी. तर मित्रांनो बघू शकता इथं पाणी प्यायचं सिस्टम काय आहे. ऑफ करून पाणी प्यायला लागतंय. पाणी पण पियायचं ठेवलं, वॉशरूम प्यायचं ठेवलंय. काय यांना समजत नाही काय नाही.
बघूयात. आम्हाला फुल कंटाळा आला आहे. आमचा अजून 1:50चा डिपॉर्चर आहे. तर तो वाजलेत किती 1:10 झाले असेल. कोणता फोन ते मधून ते फोन. अजून आम्ही CSMTलाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2लाच आहे आम्ही. बघू शकता. आता आम्हाला जायचं आहे 77 गेटवर. 77 गेटवर आहे ना. हे 65 to 86 मध्ये जायचं आहे आपल्याला त्या साईडला. तिकडे जायचं आहे ना. इकडे का तिकडे ईस्ट और वेस्ट. ईस्ट और वेस्ट. इथे वेस्ट ना. वेस्ट. वी आर सिमेन्स. वी डोंट नो ईस्ट और वेस्ट. लॉल. आंटी बघत होती. आंटी बोलतो नी पोरं काय करते. आंटीला नाही माहिती वी आर ब्लॉगिंग. तर चाललं तिकडे भेटूयात. दोन तास वेट करलं. तिथं पहिला नंबर लावला. सीट नंबर माझा आहे काय 18 आहे. पण त्या लोकांनी बोलले पहिले 21 to 30 घेऊन. आता परत लाईनीच्या बाहेर काढलं आम्हाला. थांबवलं. आता परत ते अनाऊन्स करतील 10 to 20. मग आम्ही परत इथं लाईनीला लागणार. काय यांचं काय सीन समजत नाही. बघ आमचा कासिम भाई कोणशी काय बोलते. ओके ओके चालू आहे. अभिषेक बोलतो साहेब मी थकलोय. प्लेन आला दाखवतो प्लेन. हा आमचा प्लेन आहे. याच्यात इथून जाणार आहे पेपरचं. आणि तो बोलत आहे आम्हाला इज्जतच नाही. काय आपला 18 आहे. तुझं 8 आहे ना. कम टू दुबई. तर मित्रांनो आता मी इन केलेलं आहे. तिकडून चेकिंग वगैरे केलं आहे. आणि तो काशीत आला मागे. तर मी आलो आहे. माझ्या सीट नंतर 18F आहे. आणि बघू शकता हा आमचं विमान आहे. बघा हा विमान आहे आमचा. या विमानात जायचं आहे. बघू कसा कुठून काय रस्ता काय आहे. बसच नाही वाटतं का चालत जायचं काय माहिती नाही. सिस्टम बरोबर नाही इकडचा. दुबई. सगळी माणसं थांबले फोटो काढतो याच्यावर. तर गोष्टी झाली माझ्याकडून. मला वाटलं की दुबईचं ते विमान आहे. पण ॲक्च्युली हे विमान आहे. इथून आम्ही आता पास ॲक्सेस करणार. तर मॅम म्हणून आम्हाला स्वागत करायला थांबते. हे आहे थँक्यू सर. द एंट्रन्स ऑफ द गेट. सॉरी मॅम. गुड इव्हनिंग. आमचे विमान आहे F सीट आमची बघतोय. सीट आहे FF. बघतो थांबताना विचारतो मी. तर हे आमचं विमान आहे. हे आमचं विमान आहे दुबईचं विस्ताराचं. आणि फायनली तुमच्या भावाला विंडो सीट भेटलेली आहे. तर मॅमला थोडीशी रिक्वेस्ट केली. मॅम चांगली होती. मॅमने लगेच तुरंत बोलले हां ठीक आहे चल. तर तिथे विंडो सीटने ॲक्सेस केले. विंडो सीटमध्ये कसं कोण आहे आपल्या जर्नीचं कोण. कासिमची सीट पुढे भेटले. कासिमला कासिम दिसत नाही. 8 नंबरला आहे. तर माझी सीट आहे 18 नंबरला. मला एक्सप्लोर करतो थोड्या मिनटात. टेकअपला काय काय आहे दुबईच्या फ्लाईटमध्ये. लॉक आहे काय जेवायचं आहे वाटतं. कसं बोलतो माहिती. हे आमचं विमान आहे. हे टेकअप होतं आहे. मला शांतता असं मला वाटतं. पण काय नाही बघा मस्त सिनेमॅटिक. successfully on Sharjah Airport. And माझं स्वप्न आहे अंश टायगर. अंश तुम्हाला चांगलं करतो. चांगलं
आहेस तू कुठला आहेस? कुठं राहतो? दिघी पुणे. चला भेटूया. बॅग वगैरे घेऊन बाहेर पोचलेलं आहे. आता चाललोय. तर भेटूया बेल्टवर. विस्तारा चांगलं बेल्ट कुठे शोधायला लागेल लगेच घेण्यासाठी. खूप गर्दी आहे इथं. मुंबई लोकलसारखीच गर्दी आहे, काही वेगळं नाही आहे. मुंबई दुबई सेम टू सेम. बाबू बाय कर. चला करीम दादा घ्यायला आलाय. आता मी लगेच टाकतोय. मोठे बॅग टाक पहिला. लगेच टाकतोय आणि जातोय. ही गाडी पिकअप करायला आलाय आम्हाला. करीम दादा बसलाय. पिकअप आपल्याला टाकायचं आहे का रे? इथून बोजा बसतो चालू गाडीत बसतो. लगेच टाकू ना. बघू शकता ही गाडी आम्हाला घ्यायला आलाय आणि आम्ही दोघं इथं बसलोय. कसं वाटतं? काय बोलतो जर्नी बद्दल? आपल्या जर्नी एकदम डिफिकल्ट होती, मतलब होती बेस होती. फर्स्ट टाइम ना? फर्स्ट टाइम थोडं येतं ठरवलं. डिफिकल्ट जरा बेस वाटते. प्लेनची उतरून जरा बेस वाटते. आता गाडी पण यांचं बघ ना, यांचं ड्रायव्हिंगचं व्हील बघ ना. आपल्या राईट साईडला असतं, यांचं लेफ्ट साईडला असते. बघूयात ना आता काय असेल काय नाही. काय जॉईनिंग बोलतोय. करीम तर चांगलं आहे तसं बघायला गेलं असतं. मित्रांनो आता आम्ही इमिग्रेशन ऑफिसला गेलो होतो आणि आमचं इमिग्रेशन झालंय. बघू सध्या आमचं या साईडला कोर्ट आहे. शेपवर जातो आम्ही. तिकडे शूट करायला जमेल का नाही माहिती नाही. ट्राय ستوك كده بيخسروا منه حاجات زمان كنا احنا بنشتغلها بس مالناش فيها. احنا شغلنا كله مش عشان كده لما जाम मोठा पोर्ट आहे. تدخل البضاعه او تيجي تخرج بضاعه इथून फिरवताना يقول لك मला خد الشركه كده تقول له ايه واحد काय बोलतो समजत नाही. ساعات मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहे हरमिया इथं. बघू शकता पोर्ट. आणि ह्या शिपच्या त्या साईडला आमची बोट आहे. तिथूनच जाणार आहे आम्ही. गाईज बघू शकता आमची शिप आहे. गादा आहे तो आमचा. ही दुसरी एक शिप आहे. एक आमची दोघांना दाखवत ना. करीम बहार आहे. ही आमची एवढी मोठी शिप आहे. इथून ते तिथपर्यंत इथं आमचं सगळं अकोमोडेशन असतं. इथून खाली आमचं रूम आहे त्या अकोमोडेशनचा. हे सगळं आहे. करीम बाय. तर आमचा डेक आहे. बघू शकता.